नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणे पोवार यांची कथा 300 शब्दांचा लेख आणि माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. आज ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मटा म्हणजेच महाराष्ट्र टाइम्स आणि माझ्या एका गोड नात्याची. 2018 साली जेव्हा मी लिखाणाकडे एक करिअर म्हणून पाहू लागले, तेव्हा माझ्यासमोर पहिलं आव्हान होतं ते म्हणजे माझ्या पालकांना ह्याविषयी समजावणं. पण माझे सगळेच प्रयत्न अपयशीच ठरले. पण मी अजूनही शस्त्र खाली ठेवले नव्हते. आणि एके दिवशी एक संधी आपसूक चालून आली. मी सहज महाराष्ट्र टाइम्स चाळत बसलेले, तेव्हा माझी नजर फादर्स डेच्या एका छोट्याशा सदरावर पडली. फादर्स डे जवळ आलेला असून त्यात असं लिहिलं होतं की आपल्या बाबांसोबतची एक आठवण किंवा किस्सा किंवा माहिती लिहून 300हून कमी शब्दात लिहून त्यांच्या ईमेल ID वर पाठवा. माझे डोळे चमकले. पण त्याआधी मी मराठीत फक्त बालिश कविताच लिहिल्या होत्या. एखादा लेख लिहिणं आणि तोही इतक्या मोठ्या वृत्तपत्राला पाठवणं, बाप रे, मला तर भीतीच वाटली. आणि एक दिवस मी तसाच विचार करण्यात घालवला. पण रात्री झोपताना वाटलं, जास्तीत जास्त काय होईल, ते लोक माझा लेख छापणार नाहीत, बस. आणि कोणाला न सांगता मी तो पाठवला तर माझं हसू देखील होणार नाही. आणि समजा प्रकाशित झाला तर पप्पांना मस्त सरप्राईज मिळेल. आणि मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी सगळ्यात आधी तो लेख लिहिला आणि गुपचूप कोणालाही न सांगता महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्सला माझ्या नावासकट पाठवला. पुढचे 4-5 दिवस मात्र बेचैनीत गेले माझे. आणि फादर्स डेच्या सकाळी मात्र पप्पांनीच मला सरप्राईज दिलं. मी उशिरापर्यंत झोपून होते आणि पप्पांचा सकाळचा पेपर वाचून सुद्धा झाला होता. त्यांना माझा लेख दिसला आणि ते भलतेच खुश झाले. श्रद्धा, उठ, हे बघ काय, तू कधी पाठवलंस हे, असं म्हणत त्यांनी मला उठवलं. मला 2 मिनिटं मी स्वप्नातच आहे की काय असं वाटत होतं. आणि मला वाटतंय त्या दिवसापासून कदाचित पप्पांना माझ्या लिखाणात थोडा तरी विश्वास निर्माण झाला असावा. म्हणजे अगदी लगेचच नाही, पण तो एक लेख माझ्या लिखाणाचा पायंडा ठरला असं म्हणता येईल. आता होतं काय माहितीये, आपण अगदी 300 म्हणजे 300 शब्दात लेख लिहून पाठवतो, पण तो जेव्हा छापून येतो तेव्हा तो वृत्तपत्राच्या संपादकाकडून संपादन किंवा एडिट होऊन आलेला असतो. जेमतेम 100 शब्दांचा तो लेख, पण माझं आयुष्य बदलून टाकणारा होता. टर्निंग पॉइंटच म्हणा ना. त्या दिवशी पेपर वाचून माझ्या पप्पांना खूप साऱ्या लोकांनी कॉल करून सांगितलं की त्यांनी त्यांच्या मुलीचा लेख वाचला आहे. आणि अर्थातच माझ्या पप्पांची छाती अभिमानाने भरून आली असावी. त्या दिवशी मला आठवतंय ते मला बोलले होते, असेच छोटे छोटे लेख लिहत राहा, म्हणजे लोकांना कळेल तू लिहितेस, कारण तुझे इंग्लिशचे ब्लॉग्स काय लोकांना कळत नाहीत. आता असं वाटतंय तेव्हाच पप्पांचं ऐकलं असतं आणि पूर्णपणे मराठी लेखनाकडे वळली असते तर फार बरं झालं असतं. पण ठीक आहे, इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. फादर्स डे वरचा तो छापून आलेला लेख मी तुम्हाला आता वाचून दाखवते. पण जो मी मटाला पाठवला होता तो आता माझ्याकडे नाही, त्यामुळे तेवढी मजा नाही. संपादकांनी माझ्या लेखाचं नाव दिलंय त्यांचा अभिमान. माझ्या बाबांना टापटीप खूप आवडते. ती नसेल तर ते चांगलेच रागावतात. आमच्या नात्यातील खासियत म्हणजे गच्चीवरच्या गप्पा. या गप्पांमधून मला खूप काही शिकायला मिळतं. माझ्या बाबांबद्दलची एक वेगळी आठवण सांगायची तर ती त्यांच्या ऑफिसची सांगता येईल. घराजवळच्याच एका शाखेत पोस्ट मास्तर म्हणून त्यांची बदली झाली. ते ऑफिस म्हणजे अगदी पडीक, धुळीने, कोळ्यांच्या जाळ्यांनी माखलेलं. माझ्या टापटीप प्रिय बाबांनी झाडू हातात घेऊन त्या ऑफिसचा कायापालटच करून टाकला. त्या दगदगीमुळे त्यांना 15 दिवस हॉस्पिटलमध्येही जावं लागलं, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. बाबांनी घडवलेली ही क्रांती माझ्या हृदयावर घर करून गेली. तर असा होता काटछाट करून छापलेला लेख.
माझे पप्पा आता निवृत्त आहेत, पण त्यांच्या कामगिरीतील ती 37 वर्ष म्हणजे एक मोठा संघर्षच होता. 500 पानी पुस्तक लिहून तयार होईल इतका मोठा. त्यातल्या काही वर्षांचा एक अध्याय म्हणजे हा छोटासा लेख. काय मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आयडीवर नक्की लिहून पाठवा. आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर मी त्या नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.